तुमची प्रॉपर्टी आहे का असे उद्धव ठाकरेंनी भाजपला सवाल केला होता, तुमचं काय म्हणणं आहे? चुकीचं काय बोलले? माझं काय म्हणणं असं, जर आमच्या पक्षाच्या प्रमुखांनी हा प्रश्न केलेला आहे माननीय उद्धवजींनी, तो प्रश्न बरोबर आहे. प्रत्येक वेळेला ते रामलल्लाच्या नावानं मतं मागतात. हां, जणू काय राम मंदिराची मालकी यांच्याकडेच आहे अशा पद्धतीनं ते त्यांचं राजकारण सुरू आहे. मग त्यांची प्रॉपर्टी आहे का, हा एक प्रश्न आहे. रामलल्लाच्या मंदिरासाठी सगळ्यात पहिली मोठं दान जर कोणी दिला असेल तर शिवसेनेने दिलं आहे. अयोध्येत जाऊन उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या वतीनं 1 कोटी रुपये दिले. त्यावेळेला ट्रस्ट स्थापन होताच पहिली देणगी ही शिवसेनेची आहे, 1 कोटीची. त्याच्यामुळे रामलल्ला ही काय कोणाच्या मालकीचा प्रश्न येत नाही ना. अयोध्येचा 7/12 हा रामाच्या नावावरती आहे, भाजपच्या नावावर नाही आहे. मी काय म्हणतोय, अयोध्या नगरीचा 7/12 हा रामलल्लांच्या नावावरती आहे, त्यांच्या भक्तांच्या नावावरती आहे. भारतीय जनता पक्षाने त्यात फेरफार करून का आपलं नाव टाकलंय का, सांगा. उद्धव जी ने कहा है कि जो राम जी है किसी की प्रॉपर्टी नहीं है, बीजेपी की प्रॉपर्टी नहीं है, तो किस तरह से देखें? क्या देखेंगे? शिवसेना चीफ उद्धव ठाकरे जी ने कहा है कि बार बार रामलल्ला का जो राजनीति कर रहे हैं ना, रामलल्ला के नाम पर वोट मांगना, हमने मंदिर बनाया, हमने ये किया, फिर हमने क्या किया? हमने क्या किया फिर? ठीक है, रामलल्ला किसी की पर्सनल प्रॉपर्टी नहीं है. रामलल्ला देश की अस्मिता है. ये भारतीय जनता पार्टी वाले उनको किडनैप करना चाहते हैं, रामलल्ला को. ये उनकी हमेशा की एक तकरीब होती है. अयोध्या नगरी है हमारे, वो क्या हिंदी में क्या बोलते हैं, 7/12. हाँ, जमीन का जो पूरा वो क्या उनके नाम पर नहीं है अयोध्या, रामलल्ला की अयोध्या है. क्या उनके नाम पर बना दिया है क्या बीजेपी के ऊपर अयोध्या की मालिकाना हक? देश का है, संभल कर काम करिए. शिवसेना पहली पार्टी है. जब ये ट्रस्ट स्थापन हुआ था तो सबसे बड़ा दान देने वाली शिवसेना पहली पार्टी है. 1 करोड़ चेक दिया था उस वक्त. शिवसेना ने पहली पार्टी है सबसे बड़ा दान देने वाली. सर, मोदींविरोधात लढणारे हे सर्व कुटुंबाला प्राधान्य देणारे आहेत, म्हणून किती लोक आपटलं तरी एकी होणे कठीण आहे असं प्रकाश आंबेडकर. प्रकाशजी आंबेडकर आणि आम्ही एकत्र बोलतो आहोत. जागा वाटपांसंदर्भात काही चर्चा मागे पुढे होत आहेत. प्रकाशजींच्या ज्या भूमिका आहेत त्या मोदींच्या बाबतीमध्ये अत्यंत परखड आहेत. मी मगाशीच म्हणालो की हुकुमशाही विरुद्ध हा लढा अधिक तीव्र व्हावा असे मानणाऱ्यांपैकी प्रकाशजी आंबेडकर आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार आणि भूमिका जी लोकशाही संदर्भातली आहे त्या संदर्भात ते अत्यंत काळजीपूर्वक पावलं टाकतायत. आणि वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना एकत्र आहेतच. आमची दोघांची युती झाली, जाहीरच झालेली आहे. फक्त आता भविष्यामध्ये महाविकास आघाडी किंवा इंडिया ब्लॉकमध्ये त्यांना कसं सामावून घेता येईल त्या संदर्भात इंडियाच्या बैठकीत स्वतः उद्धव ठाकरे यांनी हा विषय चर्चेला आणला होता प्रकाश आंबेडकरांचा. आम्ही जेव्हा राहुल गांधींची आमची भेट झाली, मी होतो, माननीय उद्धवजी होते, आदित्यजी होते. आमची जेव्हा राहुल गांधींबरोबर आणि सोनियाजींबरोबर भेट झाली तेव्हा सुद्धा प्रकाश आंबेडकर यांना आपण त्यांच्या आघाडी जी आहे वंचित बहुजन आघाडी त्यांना आपण इंडिया ब्लॉकमध्ये सामील करून घेणं गरजेचं आहे हे आम्ही त्यांना पटवून दिलेलं आहे. आणि मला असं वाटत नाही की काँग्रेसचा त्याला विरोध आहे. शरद पवार साहेबांचाही विरोध नाही, कोणाचाही विरोध नाही. प्रकाश आंबेडकरांची ताकद ही महाविकास आघाडी आणि इंडिया ब्लॉक बरोबर असावी याच्यामध्ये काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचं एकमत आहे.